हिंगोली सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना दीर्घ आयुष्य लाभावे यासाठी चिंचोली येथील यशवंतेश्वर महादेव मंदिर ते खानापूर चित्ता येथील सोमेश्वर महादेव मंदिरादरम्यान भव्य कावड यात्रा काढण्यात आली होती। चिंचोली येथील यशवंतेश्वर महादेव मंदिर येथे पहाटे 3 वाजता महाअभिषेक, पूजा विधी आणि महाआरती करण्यात आली। त्यानंतर सकाळी 11 वाजता ज्येष्ठ विचारवंत वक्ते प्रदीप सोळंके यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतेश्वर महादेवाची पूजा विधी करून यात्रेला सुरुवात करण्यात आली। यावेळी प्रदीपदादा सोळंके यांनी कावडधारी शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आरक्षण लढ्याला यश देण्यासाठी महाराष्ट्रातील ही पहिली कावड समाजाच्या शिवभक्तांनी काढल्याचा आनंद त्यांनी मनोगतातून व्यक्त केलाय। सरकारला जरांगे पाटील यांच्या मागणीप्रमाणे आरक्षण देणे आवश्यक आहे, अन्यथा या निवडणुकीत धडा शिकवण्याचा इशारा त्यांनी आपल्या मार्गदर्शनात दिला। तसेच हिंगोलीकरांचे त्यांनी भरभरून कौतुक केले। यानंतर कावड यात्रा हर हर महादेवचा गजर करत मार्गस्थ झाली। या कावड यात्रेत खानापूर, कनका, लासिना, इसापूर, बोरी, टाकळी, चिंचोली, सावरखेडा, पिंपळखुटा यासह जिल्हाभरातील शिवभक्त सहभागी झाले होते। आवेश शेख, एमसेन न्यूज, हिंगोली। मनोज जरांगे पाटील यांचं राजकारण हे काही टार्गेट नाहीये। त्यांचं पूर्ण वेळ सामाजिक कार्य केलंय। 25 वर्ष झाले ते समाजकारणात आहेत, त्यामुळे राजकारण त्यांचं टार्गेट नाहीये। परंतु त्यांनी सरकारला वेळ दिली, तुम्ही या निवडणुकीच्या आत आमचे प्रश्न मिटवा, आणि प्रश्न मिटत असतील तर नाविलाजानं मला निवडणुकीत उतरावं लागेल म्हणतात। अजून तो निर्णय झालेला नाहीये। 29 ऑगस्टला आता पाडायचं का उभारायचं हा निर्णय होणार होता, परंतु सरकारच्या अशा काही बातम्या आल्या की निवडणूक लांबलेली आहे, म्हणून आपले पत्ते ओपन होऊ नये म्हणून जरांगे पाटलांनी 29 ऑगस्टची निवडणूक पुढे ढकललेली आहे बैठक। त्यामुळे तो तसा निर्णय झालेला नाहीये। परंतु मराठ्याच्या आरक्षणाला विरोध करणारे ओबीसी नेते नाही, मराठे पण अशी 113चा आकडा जरांगे पाटलांनी घोषित केलाय, जिथं पाडायचं ठरलेलं आहे, उभारायचं ठरलेलं नाहीये। 113 लोकांना धडा शिकवायचा आहे आणि पाडायचा घोषणा जरांगे पाटलांनी केलेली आहे। म्हणून निवडणूक लढवायची का पाडायची हा निर्णय नाही, आणि समाज म्हणतो आता कसं तर जरांगे पाटील म्हणते तसं असा निर्णय समाजात झालेला आहे।